साठी सज्ज झाले ते खेळणे या संघाची गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालाय दादा सुजित गोलंदाजी मार्फत सुजित फलंदाजी मार्फत खेळणे संघाचा स्ट्राईक ला तो फलंदाज स्ट्राईक ला तो रियान नॉन स्ट्राईक ला तो अदनान गोलंदाजी मार्फत पहिला चेंडू घेऊन येताना सुजित पहिला चेंडू सुजित याचा वाईट बॉल अतिरिक्त धावसंख्या वाईट +1 अशा प्रकारे 2 धावसंख्येने श्री गणेशा होत असताना खेळणे या संघाची धावसंख्या 2 राईट हँड बॅट्समॅन दोन्ही राईट हँड फलंदाज येथे फलंदाजी करत असताना स्ट्राईकला रियान नॉन स्ट्राईकला अदनान आणि गोलंदाजी मार्फत सुजित P1चा षटकाचा पहिला चेंडू मारा करत असताना गोलंदाजी मार्फत नक्कीच पंच येथे नियमावली सांगत असताना फलंदाजाला गोलंदाजाचा पहिला चेंडू स्लो टाकल्या चेंडूला दिशा दिली क्षेत्ररक्षण तिथे सज्ज मनोज सुरेख क्षेत्ररक्षण सुरेख थ्रो तोपर्यंत घेतलेली एक धावसंख्या एका धावसंख्येने नक्कीच स्क्रीन बोर्ड चेंज होत असताना धावसंख्या 3 या आकड्यावर स्ट्राईकला येतो अदनान सुरेख फलंदाजी नक्कीच त्याच्या माध्यमातून पाहायला भेटते सुरेख पंचांजवळ दाद मागितली नक्कीच पंचांनी दाद फेटाळून लावली तोपर्यंत 22च्या इशाने घेतलेली एक धावसंख्या एक्क्या दुक्क्याने नक्कीच संघ येथे धावसंख्या मोजत असताना आतापर्यंतचा विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ झाला धावसंख्या 4 2 चेंडू आणि 4 धावसंख्या तिसरा चेंडू सुरेख चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण लाजवाब क्षेत्ररक्षण नक्कीच क्षेत्ररक्षणाची दाद दिली जाईल नक्कीच विजय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटते ज्या वेळी चेंडू कार्पेट पद्धतीने जात होता त्यावेळी नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटले उंची जास्त लांबीही जास्त चेंडू जाते आउट ऑफ द बार सीमा रेषेलगत अदनानच्या बॅटीतनं षटकार 7 धावसंख्या संख्या फडकावं लागली ती 1-1-11 4 चेंडूंचा खेळ झाला धावसंख्या फळकावं लागली ती 11 धावसंख्या सुरेख फलंदाजी अदनानच्या माध्यमातून पाहायला भेटते षटकाराच्या दिशेने नक्कीच टोलाला गेलेला फटका आणि नक्कीच त्या फटकेने स्क्रीन बोर्ड कुठेतरी चेंज होत असताना धावसंख्या 1-1-11 4 चेंडूच्या समाप्तीनंतर P1चं षटक प्रगती पथावर असताना सुरेखरित्या फलंदाजी करत असताना इथे खेळणे संघाचा हा फलंदाज अदनान 5वा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज फिरकवण्याचा प्रयत्न अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला पण नक्कीच सुरेख गोलंदाजी पाहायला लागेल गोलंदाजाकडनं आतापर्यंतचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ झाला धावसंख्या स्थिर ते 11 या आकड्यावर शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेले शेवटच्या चेंडूला कशा प्रकारे फटकावण्याचा प्रयत्न करता बघितले जाईल आणि बघता बघता चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क सीमा रेषेलगत षटकार
लागते ती 17. जे P1च्या षटकाचा विचार केला तर सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक असताना धावसंख्या 17 या आकड्यावर येऊन पोहोचलेले सुरेखरित्या फलंदाजी अज्ञानाच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 षटकार लगावले गेले. त्याच्या फलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालाय तो मनीष. गोलंदाजी मार्फत मनीष स्ट्राईकला येतो. रियान आपल्या फलंदाजी मार्फत वैयक्तिक एका धावेवर खेळत असताना रियान. सुरेख फटका देखना फटकला. कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण, त्या क्षेत्ररक्षकाचा फायदा नक्कीच फलंदाजाला भेटतोय. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 21 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स. पहिला चेंडू नक्कीच कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. क्षेत्ररक्षकाकडनं अयशस्वी होत असताना दुसरा चेंडू फिरकावलेला चेंडू, चेंडूला दिशा दिली, चेंडू जातोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक. दुसरा चेंडू षटकार. वैयक्तिक 2 चेंडू खेळले नक्कीच मोठे फलंदाजी रियानच्या माध्यमातून. तिसरा चेंडू स्लोवर टाकला चेंडू, चेंडूला दिशा दिली, कॅचची संधी, नक्कीच संधीचं सोनं केलं गेलं आणि गडी बाद. रियान बाद. तिचे कम्बॅक. नवीन फलंदाज सज्ज झालाय तो फानू. कशा प्रकारे फलंदाजी करतो बघितले जायला फानू. 4 षटकांचा हा सामना जर विचार केला तर आतापर्यंत 1 षटक 3 चेंडूंचा खेळ झालाय, 1 मोहरा बाद झालाय. नवीन फलंदाज फानू. चौथा चेंडू घेऊन येतोय फानू. याला कार्पेट पद्धतीने नक्कीच चेंडू क्षेत्ररक्षण तिथे सज्ज. काहूकारणाचा क्षेत्ररक्षण सज्ज. पकडतोय, फेकतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण. एका धावसंख्येने नक्कीच आपलं खातं उघडताना फानू. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 28. 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 4 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 28. फिरकावलेला चेंडू 1 धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा कुठलाही प्रयत्न नसेल. नक्कीच चांगला बॅकअप पाहायला भेटते मनीषा मागे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकाचा विचार केला तर कुठेतरी 2 चेंडूला मागणं ठरला गेला होता हा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्फत मनीष. पण 4 चेंडू सुरेखरित्या टाकण्यात यशस्वी. आता अक्रॉस नक्कीच खेळला गेला. चेंडू जाते आउट ऑफ द पार. सीमा रेषेलगत षटकार. 6 धावसंख्या. डिचे. षटकाचा विचार केला तर 17 धावसंख्या होती आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 18 धावसंख्या देऊन 1 मोहरा बाद करण्यात यशस्वी झालाय तो मनीष. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक कशा प्रकारे रोखण्याचा प्रयत्न करतात बघितले जाईल. गोटोले संघ प्रथम नाणेफेकी विजय झाल्यानंतर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असताना गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालाय तो विजय. चार ते 5 पावलांचा रनअप नक्कीच विजयाच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी नक्कीच त्याच्या माध्यमातून पाहायला भेटे. सुरेख फटका. चेंडू जाते आउट ऑफ द पार. सीमारेषेलगत 1 बाउंड.
मास्टर यांच्या माध्यमातून पहिला चेंडू कुठेतरी सुरेख फटका मारण्यात यशस्वी फलंदाज सुरेख दिशा नक्कीच फलंदाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच दाद दिली जाईल क्षेत्ररक्षकाची. एक धाव पूर्ण. 2 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फळकावं लागते ती 40 धावसंख्या. 2 षटक 2 चेंडू 40 धावसंख्या आतापर्यंत स्क्रीन बोर्डला लागलेली असताना स्लो टाकलेला चेंडू पुन्हा एकदा दिशा दिली. मनीष तिथे सज्ज. सुरेख थ्रो. एक्क्या दुक्क्याने नक्कीच संघ स्क्रीन बोर्ड चेंज करत असताना धावसंख्या येणं कंपल्सरी असते. कशी यावी. धावसंख्या 41. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर सुरेखरित्या गोलंदाजी करत असताना विजय आपल्या गोलंदाजी मार्फत चौथा चेंडू. विजय टू अयान. सुरेख चेंडू. नक्कीच फसवा चेंडू टाकला गेला होता गोलंदाजाने फलंदाजाला, पण नक्कीच गोलंदाजीची आता दात दिली जाईल. जर आतापर्यंतचा विचार केला तर 30+ या मैदानात सुरेख फटका काय होते बघितले जाईल आणि अयशस्वी. पंच निर्णय 4 या धावसंख्या नक्कीच संघाच्या खात्यात. चला मैदानाच्या बाहेर न जावे प्लीज, विनंती असेल प्रेक्षकांना. पाच चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फळकावी लागते ती 45 धावसंख्या. शेवटचा चेंडू. उंचावलेला चेंडू. उंची जास्त लांबी कमी. झेलची संधी होती अयशस्वी. नक्कीच संधीचं सोनं करता आलं असतं क्षेत्ररक्षकाला. 18 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फळकावी लागते ती 46. ओव्हर धावसंख्या 46. शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक. कशा प्रकारे गोलंदाजी करतात बघितले जाईल. घोटोली संघ नाणेफेकी विजय झाल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना आणि फलंदाजाचा विचार केला तर सुरेखरित्या फलंदाजी करत असताना खेरणे हा संघ पहिल्या षटकाचा विचार केला तर 17 धावसंख्या आली होती. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 18 धावसंख्या आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर विजयाने सुरेखरित्या गोलंदाजी केली. 11 धावसंख्या दिली आणि स्लॉगवरचं षटक हाणामारीचं षटक घेऊन येते तो गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्फत तुषान. तुषान विरुद्ध फानू कशा प्रकारे फलंदाजी करतो बघितले जाईल. फानू तुषार यांच्या गोलंदाजी मार्फत क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच फेरबदल. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण नजीक सजवलेले दिसते तुषार याने आपल्या गोलंदाजी मार्फत. सुरेख फटका. चेंडू जाते आउट ऑफ द पार. सीमारेषे लगत षटकार. चेंडूला कुठेतरी वर्चस्व गाजवत असताना फलंदाजी मार्फत तुषान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत स्ट्रेट डाव केला. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न नक्कीच लॉंग ऑफच्या दिशेने करत असताना पण अयशस्वी होताना क्षेत्ररक्षक. चेंडू जाते आउट ऑफ द पार. चौकार. धावसंख्या चालेल.
सुरेख सुरेख फटका, चेंडू जातो आउट ऑफ द पार, सीमा रेषेलगत. बिग 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 सिक्स. आतापर्यंतचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ झाला, 63 धावसंख्या. स्क्रीन बोर्डला लागत असताना शेवटचे 2 चेंडू कशा प्रकारे फानुक आपल्या फलंदाजी मार्फत स्क्रीन बोर्ड चेंज करत असताना दिसत आहे. पुन्हा एकदा स्लो टाकल्या, चेंडू कुठेतरी अयशस्वी होत असताना फानुक आपल्या फलंदाजी मार्फत 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू मार्गस्थ आणि शेवटच्या चेंडूला कितपत धावसंख्या मोजतो बघितले जाईल. खेरणे संघाचा फानू आपल्या फलंदाजी मार्फत सज्ज असताना सुरेख फटका, क्लासिक शॉट, चेंडू जातोय, चाबूक फटका, डीजे मास्टर. आणि तोच तो आकडा गोटोली संघ हा पूर्ण करतात का नाही बघितले जाईल. तर विचार केला तर आताची सरासरी 16 ते 17च्या सरासरीने गोटोली या संघाला खेळावा लागेल, तरच हा संघ कुठेतरी विजयाच्या दिशेने जाऊ शकतो. तोपर्यंत पाहत राहा 30+ तळवली कोळीवाडा आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, वर्ष पहिलं आणि आजच्या दिवसातील तिसरा सामना. खेरणे बना गोठवली. कांचन स्मृती करावे संघाचा कर्णधार आणि गोटवली संघाचा कर्णधार यांना विनंती, सॉरी बोनकोडे संघाचा कर्णधार यांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यावे. बोनकोडे बना कांचन स्मृती करावे संघ. कांचन स्मृती करावे बना बोनकोडे संघ, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल प्लीज नाणेफेकीसाठी यावे. कांचन स्मृती करावे संघाचा कर्णधार आणि बोनकोडे संघाचा कर्णधार प्लीज नाणेफेकीसाठी समालोचन कक्षात यावे. विजयासाठी गरज असेल ते 24 चेंडू आणि 70 धावसंख्या. नक्कीच जर गोठवलेल्या संघाला विजयाच्या दिशेने जायचं असेल तर प्रति षटकामागे 18 धावसंख्या काढणं कंपल्सरी असणार आहे, म्हणजे जर मोठे 3 फटके लगवणे कंपल्सरी राहणार आहे. कांचन स्मृती करावे बना बोनकोडे संघ, दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेले आहेत आणि येथे नाणेफेकी इथे केली जात आहे. कांचन स्मृती करावे बना बोनकोडे संघ, प्रणय दादा पाटील यांच्या हस्ते इथे नाणेफेकी केली जात आहे. एक नामांकित व्यक्तिमत्व नक्कीच प्रणय दादा यांच्या हस्ते नाणेफेकी केली गेली. नक्कीच कांचन स्मृती या करावे या संघाने नाणेफेकी विजय झालेले आहे. आम्हाला त्वरित निर्णय कळवा दादा. चोवीस चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 17 धाव संख्येची.
हॅलो. स्ट्राईकला येतो तृषान, नॉन स्ट्राईकला येतो भूषण. विजयासाठी गरज असणार आहे ते 24 चेंडू आणि 70 धावसंख्येची. म्हणजे सरासरीचा विचार केला तर 17.50 म्हणजे 18च्या सरासरीने खेळावं लागेल ते गोठवली या संघाला, तरच संघ कुठेतरी विजयाच्या दिशेने जाऊ शकतो. हॅलो. वेट वेट पंच, एक मिनिट. वेट वेट वेट. वेट 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 वेट. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालाय. फानू गोलंदाजी मार्फत फानू सज्ज. स्ट्राईकला येतो तुषार. पंचांचा इशारा काय तो बघितले जाईल, कारण की पहिलाचा चेंडू विचार केला तर वाईट बॉल, अतिरिक्त धावसंख्या नक्कीच पाहायला भेटते. ती खेळणे या गोलंदाजाकडनं कुठेतरी अतिरिक्त धावसंख्या पाहायला भेटते. गोटोली संघाच्या खात्यात एक धावसंख्या. सुरेख चेंडू नक्कीच काय होतं बघितलं जाईल. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न पण अयशस्वी. 22चा इशारा नक्कीच पंचांकडनं इथे केला गेला. एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2. सुरेखरित्या फानू आपली गोलंदाजी करत असताना स्ट्राईकला प्रथमच भूषण सज्ज झालाय. काय करतो बघितले जाईल. P1च्या षटकाचा विचार केला तर ऑफच्या दिशेने 5 खेळाडू नक्कीच सजवले गेले आहेत.
सुरेख फटका काडपेट पदेल टोला चेंडू चेंडू जातो या सीमा रेषेलगत चौकार प्रमाणे 6 गिरगिडत जातो त्याचप्रमाणे चेंडू खेळपट्टीला जात असताना दिसला नक्कीच पंचांचा इशारा पुन्हा एकदा चेंडू जाते घोषित स्वरूपात एका धावसंख्येमध्ये भर बघता बघता धावसंख्या फळकावी लागते ती 7 धावसंख्या जर विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ झाला धावसंख्या 7 सुरेख सुरेख चेंडू नक्कीच पुन्हा एकदा चोरकस फटका मारण्याचा प्रयत्न भूषण याच्या माध्यमातून पाहायला भेटतोय पण गोलंदाजाचा विचार केला जाईल फराण्याचा नक्कीच सुरेख गोलंदाजी येथे पाहायला भेटते आतापर्यंतचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ झाला धावसंख्या 8 या आकड्यावर सरासरीचा विचार केला तर रिक्षावाला प्लीज फिरकाला चेंडू काऊ करण्याच्या दिशेने क्षेत्ररक्षण सज्ज एक धाव पूर्ण एका धुक्याने नक्कीच गोटोली संघ खेळत असताना शेवटचा चेंडू P1च्या षटकातील शेवटचा चेंडू मोठा फटका मारण्याची नक्कीच गरज असणार कारण की 18 धावसंख्या प्रति षटकामागे करणं गरजेचं आहे 6 चेंडूंचा खेळ झाला धावसंख्या 9 6 चेंडू आणि 9 धावसंख्या सुरेखरित्या गोलंदाजी पाहायला भेटले फानू याच्या माध्यमातून जर फलंदाजीचा विचार केला तर वैयक्तिक 30 ते 31 या धावसंख्येवर नक्कीच फानू खेळत असताना दिसला होता पण गोलंदाजीमध्ये सुरेखरित्या गोलंदाजी फानू याने केली गेली आणि बघता बघता 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 6 चेंडू आणि 9 धावसंख्या गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालाय तो खेळणे संघाचा आशब स्ट्राईकला येतो तुषार नॉन स्ट्राईकला येतो भूषण कशा प्रकारे गोलंदाजी करतोय बघितले जाईल गोलंदाज आशब आणि फलंदाजी मार्फत तुषार 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 पहिला चेंडू गोलंदाजाचा फिरकावलेला चेंडू चेंडू जातोय सीमा रेषेलगत षटकार 6 धावसंख्या तुषाण्याच्या माध्यमातून पाहायला भेटला पहिल्याच चेंडूला चेंडू सीमा रेषेलगत पाठवून दिला आणि धावसंख्या फळकावी लागते ती 15 धावसंख्या नक्कीच 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अशी मोठे फटकेबाजी करणं कंपल्सरी राहणार आहे कारण की 70 धावसंख्या काढायच्या असतील तर प्रति षटकामागे आता 20 धावसंख्या करणं गरजेचं असणार आहे सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना खेळणे संघाचा हा कर्णधार अनान सुरेखरित्या क्षेत्ररक्षण नक्कीच अनाने लगावले गेले आणि फलंदाजी मार्फत सुरेखरित्या फलंदाजी करत असताना दिसला होता खेळणे संघाचा हा अनान सुरेख सुरेख चेंडू नक्कीच जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि गडी बाद होताना दिसतोय तो भूषण आपल्या संघासाठी
तोपर्यंत घेतलेली एक धावसंख्या, एका धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 16. जोरकस मारण्याचा प्रयत्न नक्कीच हर्षल याच्या माध्यमातून पाहायला भेटते, पण गोलंदाजीची दाद दिली जाईल. पहिल्या चेंडूचा विचार केला तर 6 धावसंख्या आली. त्यानंतर कुठेतरी रोखून ठेवण्याचा प्रयत्न फलंदाजाला करत असताना स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू अयान तिथे सज्ज. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा कुठलाही प्रयत्न नाही. बघता बघता एका धावसंख्येने स्क्रीन बोर्ड चेंज होत असताना गोठवलेल्या संघाचा धावसंख्यामध्ये भर. धावसंख्या 17. शेवटचा चेंडू. 5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा चेंडू मार्गस्थ. कार्पेट पद्धतीने नक्कीच तोललेला चेंडू. क्षेत्ररक्षण तिथे सज्ज होतोय. एक धाव पूर्ण. एका धावसंख्येने नक्कीच कुठेतरी स्क्रीन बोर्ड चेंज होत असताना गोटोले संघाची धावसंख्या फळकावी लागते ती 18. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. बारा चेंडू आणि 52 धावसंख्येची गरज. 12 चेंडू आणि 52 धावसंख्या. जर विचार केला, सरासरीचा विचार केला तर 26च्या सरासरीने नक्कीच खेळायला कितीला, म्हणजे जर प्रति षटकामागे 4 सिक्स लगावणे कंपल्सरी राहणार आहे. 12 चेंडू आणि 52 धावसंख्या. बारा चेंडू आणि 52 धावसंख्या. यानंतर लगेच सामना खेळवला जाणार आहे. कांचन स्मृती करावे बना बोनकोडे संघ. कांचन स्मृती करावे या संघाने नाणेफेकी विजय झालेला आहे. नक्कीच आम्हाला निर्णय कळवतील. 12 चेंडू आणि 52 धावसंख्या. आजच्या दिवसाचा विचार केला तर हायस्ट स्कोर नक्कीच येथे पाहायला भेटते. खेळणे या संघाची एकूण 70 धावसंख्या आणि विजयासाठी 70 धावसंख्येचं लक्ष उभं केलं गेलं. इथे गोटवली या संघाला 12 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 18 आणि उर्वरित 12 चेंडूंमध्ये विजयासाठी गरज असेल ती 52 धावसंख्येची. टोललेला चेंडू. क्षेत्ररक्षण तिथे सज्ज आणि सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटते क्षेत्ररक्षकाकडनं. सुपियानाच्या माध्यमातून 2 धावसंख्या नक्कीच गोटवली संघाच्या खात्यात. बघता बघता धावसंख्या फळकावी लागते ती 20 धावसंख्या. आता कुठेतरी समीकरण चेंज होत असताना 11 चेंडू आणि 50 धावसंख्या. 11 चेंडू 50 धावसंख्या. कुठेतरी मोठी फटकेबाजी तुषार याच्या माध्यमातून पाहायला भेटली पाहिजे, तर कुठेतरी गोटवली संघ हा आकडा पार करू शकतात. पण प्रतितोड उत्तर देत असताना गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्फत खेळणे संघाचा वैयक्तिक पहिलं संघाचा तिसरं षटक घेऊन आलेला हा गोलंदाज. कव्हरच्या दिशेने टोलेला चेंडू. क्षेत्ररक्षण त्यामागे धावत असताना पण स्पर्धा जिंकते ती चेंडूची आणि 4 धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फळकावी लागते ती 24. 4 धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 24. 2 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 24. नक्कीच गोलंदाजी करत असताना मनसुख सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटली. 2 चेंडू फेकले गेले. कुठेतरी जोरकस मारण्याचा प्रयत्न, पण पंचांचा इशारा वाईट बॉल अतिरिक्त वाईट +1 अशा प्रकारे 2 धावसंख्या गोटवली संघाच्या खात्यात. फिरकवला चेंडू. दिशा दिली. चेंडू जाते आउट ऑफ द पार. सीमा रेष लगत षटकार. खेळ झाले. धावसंख्या फळकावी लागते ती 32 धावसंख्या.
सुरेख फलंदाजी नक्कीच तुषाराच्या माध्यमातून पाहायला भेटते, पण गोलंदाजाला आता कुठेतरी मोठे प्रयत्न करावे लागतील जर तुषाराला थांबवण्याचा प्रयत्न करायचा असेल तर. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तुषार ऑन द फायर, डीजे कमबॅक. चार चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या पळकावी लागते ती 38 धावसंख्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. तुषार ऑन द फायर, बॅक टू बॅक 2 षटकार नक्कीच तुषाराच्या माध्यमातून पाहायला भेटले. 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना चांगली फलंदाजी नक्कीच तुषाराच्या माध्यमातून. 5वा चेंडू पुन्हा एकदा सुरेख सुरेख चेंडू, नक्की देखना चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून. चेंडू झाला निर्धाव, चेंडू झाला डॉट. 2 षटकार मारल्यानंतर सुरेखरित्या. चला रिक्षा प्लीज, विनंती असेल. शेवटचा चेंडू मारा करील तो तुषार. पंचांचा इशारा, वाईट +1 अशा प्रकारे 2 धावसंख्येमध्ये नक्कीच भर. कुठेतरी आता दिशा भूल होत असताना गोलंदाजी मार्फत धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 40, 5 चेंडू आणि 40 धावसंख्या. शेवटचा चेंडू सुरेख फटका, चेंडू जाते आउट ऑफ द पार. सीमा रेषेलगत षटकार, 6 धावसंख्या. ए छोटू, सहा चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 24 धावा. जर तिसऱ्या षटकाचा विचार केला तर 28 धावसंख्या पाहायला भेटली त्या गोलंदाज मनसुब याच्या गोलंदाजी मार्फत. उर्वरित स्लॉगवरचं षटक गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालाय रियान, ज्याने उत्कृष्ट फलंदाजी केली होती. वैयक्तिक 11 धावसंख्येची फलंदाजी आपल्या संघासाठी करून गेला होता. तोच तो रियान गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. वैयक्तिक पहिला संघाचं स्लॉगवरचं षटक घेऊन आलाय तो रियान. विजयासाठी गरज असेल ती 6 चेंडू आणि 24 धावसंख्या. 6 चेंडू 24 धावा म्हणजे जर विचार केला तर 4 मोठे फटके मारणं कंपल्सरी राहणार आहे ते गोठवले या संघाला. 4 मोठे फटके, संघ विजयाच्या दिशेने. 3 डॉट नक्कीच कुठेतरी खेळणे हा संघ विजयाच्या दिशेने. म्हणजे जर 3 डॉट काढले तर खेळणे संघ विजयी आणि 4 षटकार मारले तर गोठवले संघ विजयी. कोण वर्चस्व ठरतं बघितले जाईल, खेळणे बाना गोठवले संघ. वैयक्तिक पहिल्या संघाचा शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक गोलंदाजी मार्फत रियान. 6 चेंडू आणि 24 धावसंख्या. पहिला चेंडू पंचांचा इशारा, वाईट +1. कुठेतरी
अयशस्वी होत असताना गोलंदाज रियान जरा डोक्यावर बरफ ठेवून नक्कीच फलंदाजी किंवा गोलंदाजी केली तर संघ विजय होऊ शकतो. पहिला चेंडू पुन्हा एकदा रियान स्लो टाकला चेंडू, चेंडूला दिशा दिली, चेंडू जातोय आउट ऑफ द पार, सी मारेशी लगत. पण सुरेखरित्या फलंदाजी करत असताना हर्षल पुन्हा एकदा सज्ज झालाय. तो गोलंदाज रियान याच्या गोलंदाजी मार्फत पंचांचा इशारा, नो बॉल. आणि फ्री हिटची संधी राहणार आहे हर्षल याला. कशा प्रकारे फ्री हिटच्या संधीचं सोनं करतो बघितलं जाईल हर्षल आपल्या फलंदाजी मार्फत. 5 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 15 धावसंख्या. सुरेख फटका, फ्री हिटच्या संधीचं सोनं, चेंडू जातोय आउट ऑफ द पार, सीमारेषे लगत षटकार. चार चेंडू आणि 9 धावसंख्या. चार चेंडू आणि 9 धावसंख्या. सुरेख फटका, क्षेत्ररक्षण तिथे सज्ज, काऊ करण्याचा क्षेत्ररक्षण, 1 धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा कुठलाही प्रयत्न नाही. एक्क्या दुक्क्याने नक्कीच आता कुठेतरी स्क्रीन बोर्ड चेंज होत असताना धावसंख्या 62 धावसंख्या. आता विजयासाठी गरज असेल 3 चेंडू आणि 8 धावसंख्या. 3 चेंडू 8 धावसंख्या. 3 चेंडू 8 धावा, 8 धावा 3 चेंडू. रियान सज्ज गोलंदाजी मार्फत. वाईट बॉल, अतिरिक्त धावसंख्या, कुठेतरी चकमा देण्याचा प्रयत्न फलंदाजाकडनं केला जात आहे आणि धावसंख्या 63. विजयासाठी गरज असेल ती 3 चेंडू आणि 7 धावसंख्या. 3 चेंडू 7 धावा, 7 धावा 3 चेंडू. एक मोठा फटका कुठेतरी संघाला विजयाच्या दिशेने नेऊ शकतो आणि 2 डॉट कुठेतरी संघाला विजय करू शकतो. म्हणजे पाड कुठेतरी समान इथे पाहायला भेटते दोन्ही संघाच्या खात्यात. फिरकवलेला चेंडू, चेंडू जातोय आउट ऑफ द पार, सी रेष लगत षटकार. सुरेख फलंदाजी तुषाण्याची. धावसंख्येची गरज. 2 चेंडू 1 धावा, 1 धावा 2 चेंडू. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेतील नियम. 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 2 षटकांमध्ये असं वाटलं होतं गोठवली संघ कुठेतरी पिछाडीवर आहे, पण तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करत असताना दिसला. कॅचची संधी आणि नक्कीच संधीचं सोनं केलं गेलं. तुषार बाद. 1 चेंडू 1 धावसंख्या. डीजे
एक चेंडू आणि एक धावसंख्या. नक्कीच सुरेख फलंदाजी तुषाण्याच्या माध्यमातून गोलंदाजाची दाद दिली जाईल. शेवटच्या क्षणापर्यंत रोखून ठेवलं ते फलंदाजाला आणि सुरेख झेल पकडली गेली अकबरच्या माध्यमातून. नक्कीच पकडो कॅच, पकडो मॅच आणि नक्कीच मॅच पकडली आहे. एक चेंडू आणि एक धावसंख्येची गरज. स्ट्राईक लावतो दशरथ. आता पूर्णपणे जबाबदारी असणार आहे ती दशरथ याच्या खांद्यावर. एक चेंडू आणि एक धावसंख्या. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेतील नियम. 30+ तळवली कोलीवाडा आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. एक चेंडू आणि एक धावसंख्या. सुरेख दिवसातील सुरेख सुरुवात झाली होती आणि तिसऱ्या मॅच मध्ये हा सामना नक्कीच पाहायला भेटतोय. खेरणे बना गोठवली संघ. एक चेंडू आणि एक धावसंख्येची गरज. एक चेंडू एक धावसंख्या, एक धावसंख्या एक चेंडू. गोठवली संघ का खेरणे संघ. उंचावलेला चेंडू, कॅचची संधी पण अयशस्वी. चेंडू जातोय एक या धावसंख्येवर आणि नक्कीच संघ जातोय विजयाच्या दिशेने. गोटोली संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि या स्पर्धेत सहभाग घेतल्यामुळे खेरणे संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि खेरणे संघाचे मनापासून हार्दिक हार्दिक आभार आभार आभार.